आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए। मांडवी, स्वामी, तू? स्वामी, मी तुमच्या आज्ञेविनाच निघून आली, त्यासाठी मला क्षमा करावी। पती पत्नीमध्ये अशी औपचारिकता का? पती आणि पत्नीच्या अधिकाराला कुठल्याही आज्ञेची आवश्यकता नाही। नाही, मी पत्नीचा अधिकार गाजवायला नाही आलेली नाथ, मी तर केवळ इतकंच विचारायला आले, माझ्या कोणत्या चुका, कोणत्या दोषाबद्दल माझ्या स्वामींनी माझा त्याग केलाय? हा तुझा भ्रम आहे प्रिये, मी तुझा परित्याग नाही केलाय। तू तर जाणतेसच मी नंदीग्रामात कुठल्या कारणाने आलोय। जाणते मी स्वामी, जाणते मी, परंतु आपल्या या कर्तव्य पालनात सहयोग देण्यापासून आपण मला का वंचित करत आहात? माझं पूर्ण कर्तव्य आहे की मी आपल्या या कठोर तपश्चर्येत आपल्याला साथ द्यावी। स्वामी, ज्या प्रकारे सीताताईला वनात आपल्या स्वामींच्या सेवेचा अधिकार मोठ्या भावाला द्यावा लागला, आज त्याच प्रकारे आपल्या सेवेचा अधिकार मी आपल्याकडे मागते। मी आपल्यासारखाच तपस्विनीचा वेश परिधान करीन, सगळे व्रत नियम पाळीन आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये माझा पूर्ण सहयोग देईन नाथ। माझी सेवा, माझ्या संयमात आपल्याला कधीच चूक आढळणार नाही स्वामी। बस आपल्या दर्शनाचं सुख मिळत राहील मला, इतकं तरी सुख माझ्यापासून नका हिरवून घेऊ स्वामी, इतकं तरी सुख माझ्यापासून नका हिरवून घेऊ। तू माझी तपस्या आहेस, मला सहकार्य देण्याची गोष्ट फक्त मुखाने बोलते आहेस देवी, पण कार्य त्याच्या उलट करते आहेस। आर्य, मी उलट कार्य करते? हे कसं काय बोललात आपण? हो, सहयोगी तर तोच असेल जो माझं कार्य वाटून घेईल। ज्या कर्तव्याला मी पूर्ण करू शकणार नाही त्या कर्तव्याला पूर्ण करेल। नाथ,
मी पण तेच म्हणतीये, परंतु आपण मला त्याचा अवसर तर द्याल? सांगा, आपलं कोणतं कर्तव्य अर्धवट राहिलंय जे मांडवी पूर्ण करू शकेल? माता कौशल्याची सेवा. हो मांडवी, त्यांचा एकुलता पुत्र वनवास भोगतोय. त्यांची सून पण त्यांच्याजवळ नाहीये. यावेळी त्यांची सेवा कोण करणार? पुत्रवियोगाच्या दुःखाने जेव्हा त्यांना त्रास होईल, त्यांचं मग सांत्वन कोण करेल? त्यांना धीर कोण देईल? त्यांचे अश्रू कोण पुसेल? ही सगळी माझी कर्तव्य आहेत जी तुला निभावून न्यायची आहेत. आपल्या सुखाला विसर तू मांडवी. यावेळी आपल्या दोघांनाही दुसऱ्यांचं दुःख सावरायला हवं. जर तू खरोखर मला सहयोग देणार असशील तर राजमहाली परत जा आणि माता कौशल्याच्या सेवेत वाहून घे. मांडवी, तुझ्यापासून दूर राहून त्रास तर मलाही खूप होईल, परंतु यावेळी आपला त्रास आपल्या कर्तव्यांपुढे गौण आहे. आपण धन्य आहात आर्य, आपण धन्य आहात. मला तुमचा अभिमान आहे आर्य, मला तुमचा अभिमान आहे. आपण संत जनांचे सत्संग आणि प्रेमपूर्ण व्यवहारांनी आम्ही खूप आनंदाने आणि शांततेत इतका काळ चित्रकूटावर व्यतीत केला. आता इथून जाताना आम्हालाही आपल्या प्रियजनांना सोडून जाण्याचं दुःख होत आहे. मग चित्रकूट सोडून का जाताय प्रभू? मला भीती वाटते की आमच्या अजून राहण्याने आपली शांती वारंवार भंगवण्याची शक्यता आहे. भरत खूप भावुक आहे. न जाणो कोणत्या वेळी त्याच्या मनात काय येईल आणि तो सगळ्यांबरोबर इथे निघून येईल. कित्येक अयोध्यावासीही इथे येऊ लागतील. म्हणून हे उचित होईल की आम्ही दंडकारण्याच्या आतील भागात जावे. आम्हाला आज्ञा असावी. महाराणी कैकेयी, दासाला काय आज्ञा आहे? कशाची आवश्यकता होती? कोणती समस्या होती तर प्रहरीच्या हाती संदेश पाठवला असता. आपल्या आज्ञेचं पूर्णपणे पालन केलं गेलं असतं. आपल्याला इथे या प्रकारे स्वतः येण्याची काय आवश्यकता होती? तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी इथं नाही येऊ शकत. जर अयोध्येचा प्रत्येक व्यक्ती प्राणी समस्या घेऊन तुझ्याकडे येऊ शकत असेल तर तुझी माता का नाही येऊ शकत?
कारण आपण महाराणी आहात आणि मी राजा रामाचा एक कर्मचारी. महाराणींचं कर्मचाऱ्यांकडे असं येणं शोभत नाही. मी तुझी आई पण आहे भरत. मला महाराणी नाही, केवळ एकदाच माता म्हण, एकदाच माता म्हण. कसं म्हणू? जिला मी माता म्हणत होतो तिला महाराणी कैकेयीने मारून टाकले आणि मला मातृहीन करून टाकले. माझ्या हृदयात मातेचं जे सुंदर चित्र अंकित होतं ते तुमच्याशी जुळत नाही महाराणी. माझी माता तर एक स्वच्छ निर्मळ नदीसारखी होती, जिच्यामध्ये सदा ममता आणि स्नेहाच्या लाटा उसळत होत्या. आणि आपण त्या सुकलेल्या तलावासारख्या आहात, ज्यामध्ये केवळ पाप आणि कपटाचा चिखल उरलाय. कृपया आपण मला माझ्या मेलेल्या आईची आठवण नका देऊ. माझ्याकडे रडण्यासाठी वेळ नाहीये. सांगा, आपली काय समस्या आहे? मला पण इथं नंदी गावात राहावंसं वाटतंय रे. हे स्थान तपस्वींसाठी आहे. इथे राजमहालातली सुख नाही मिळणार. मला पण तपस्विनीसारखं जीवन व्यतीत करायची इच्छा आहे. तपस्विनीसारखं जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला नसतो. कोणाही रस्त्यावरच्या कपटी, स्वार्थी आणि ढोंग्याला तपस्वीची पदवी बहाल करू नका महाराणी. आपण तपस्येच्या नावाला कलंकित नका करू. आपण केवळ राज्य मागितलं होतं, त्यासाठी आपण आपल्या पतीच्या प्राणांचं बलिदान देऊन टाकलं. आपल्या पुत्रांना देशोधडीला लावलं. आपल्या इतक्या मोठ्या बलिदानाला आम्ही व्यर्थ नाही घालवणार. म्हणूनच आम्ही आपल्याला महाराणीच्या स्थानावरच ठेवू. आपल्याला राजमहालाच्या सुखापासून वंचित नाही ठेवणार. मला राजमहालाचं सुख नकोय भरत. मला राजमहालाचं सुख नकोय. राजमहालातील रेशमी बिछाने मला विंचवासारखे डंख मारत असतात. राजभोग मला विषासारखा वाटतोय. मी रात्री झोपू नाही शकत भरत. हृदयात एक आक्रंदन, एक चित्कार सारखा उठत असतो. जीवन एका मरुस्थळासारखं सुनं झालंय भरत. अश्रू जेव्हा वाहत असतात तेव्हा असं वाटतं जसं डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत आहेत. भरत, माझ्यावर दया कर भरत, माझ्यावर दया कर. माझ्यासारख्या पापिणीला या पर्णकुटीत एक दासी म्हणून कोपऱ्यात पडून राहू दे भरत. कदाचित मला पापिणीला थोडी शांती मिळेल. मला राजमहालात राहण्याची घोर शिक्षा नको देऊस भरत. मला राजमहालात राहण्याची घोर शिक्षा नको देऊस भरत, नको देऊस. ज्याला आपण घोर दंड समजत आहात, कदाचित त्यातच तुमचं भलं असेल. या पिढेपासून नका पळू. आपल्या कर्माच्या फळासारख्या पिढेपासून पळून एखाद्या पर्णकुटीच्या कोपऱ्यात लपल्यामुळे ना मनाची शांती मिळते ना तपस्या होते. आपली तपस्या यातच आहे की आपण पश्चात्तापाच्या अग्नीत निरंतर जळत राहावं. रेशमी बिछाण्यातले विंचू आपल्याला चावत राहावे, ज्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल की धन, संपत्ती आणि साम्राज्यामुळे मनाची शांती प्राप्त नाही होत. त्याच पिढेमुळे आपण आपल्या पापाचं मोल चुकवू शकता. कदाचित यामुळेच आपण पापमुक्त व्हाल. जावं महाराणी कैकेयी. आपली तपोभूमी राजमहालात आहे. माते तुझ्या काय होते मना, राम सीता धाडूनी दिले
तुवना राम सीता धाडून दिले तुवना आय रे तुझ्या काय होते मना राम सीता धाडून दिले तुवना राम सीता धाडून दिले तुवना पुत्र भरत जरी तुझा से पुत्र भरत जरी तुझा से करणी तुझी तो पाहू न शके आपुले पतन आपण केले भरताच्या नजरेत राम सीता धाडून दिले तुवना हट्टी तुझ्या काय कठोर मना राम सीता धाडून दिले तुवना राम सीता धाडून दिले तुवना महाल सोडून जिथे नाही रे माता महाल सोडून जिथे नाही रे माता सीता सुकुमारी सोबत भ्राता कैसे जगती काय करती ते एकले तिघे वना राम सीता धाडून दिले तुवना हट्टी तुझ्या काय कठोर मना राम सीता धाडून दिले तुवना राम सीता धाडून दिले तुवना कौसल्याची थिजली वाणी कौसल्याची थिजली वाणी रडू न शके उर्मिला दिवाणी कै कै एक तूच राणी राहणार महालात राम सीता धाडून दिले तुवना दिवाणी तुझ्या काय कठोर मना राम सीता धाडून दिले तुवना राम सीता धाडून दिले तुवना राम सीता धाडून दिले तुवना महाराणी कैकई तू आपलं नाव इतिहासात अमर करून टाकलं वा माते माते काय झालं माते काय झालं माते महाराणी कैकईने इतिहासात आपलं नाव अमर करून टाकलं
आमच्या तर्फे महाराजांना धन्यवाद सांगा महाराणीजी. त्यांनी इथे येऊन अयोध्येच्या राजवंशाला घोर संकटातून वाचवले. नाहीतर मला भीती वाटत होती की भरत भावनेच्या आहारी जाऊन न जाणो काय करून बसेल. मला तुम्हाला पण धन्यवाद द्यायचे. ही अयोध्यापुरातील विपत्तीची वेळ आहे. अशा वेळेस आपल्या चारही पुत्रींनी असं आदर्श चरित्र दाखवलं ज्याची संसारात कोणतीच तुलना होऊ शकणार नाही. मी त्यांचं दुःख, त्यांची पीडा समजू शकते, परंतु त्यांनी आपलं दुःख कोणासमोर दाखवलं नाही. आमच्या सेवेतच आपलं सर्वस्व पणाला लावलं. जशा या पुत्रवधू नाही, आमच्याच आपल्या मुली आहेत. राजमाता, यावेळी खरोखरच त्या आपल्या मुली आहेत, माझ्या नाही. माझं नातं विवाहाच्या दिवशीच समाप्त झालं. हे त्यांचं सौभाग्य आहे की तुमच्यासारख्या महान माता मिळाल्या. आपली कूस धन्य आहे राजमाता. असे पुत्ररत्न कित्येक जन्माच्या पुण्यानेच प्राप्त होतात. एकाहून एक महान, ज्या कारणाने आज आमचं मस्तक गर्वाने उंचावलंय. महाराजांनी मला सांगितलं की जाण्याआधी राजमाता कौसल्याचे चरण स्पर्श करून ये. अशा वंदनीय मातेच्या पुण्य प्रतापानेच मुलांवर दिव्य संस्कार होतात. नाही महाराणी, नाही. आपण आम्हाला लज्जित नका करू. पहिल्यापासून आम्ही आपले दोषी आहोत. आम्ही या सगळ्यांना कोणतं सुख नाही देऊ शकलो. आता सीतेचंच बघा ना. राजराणी बनण्याचं वचन देऊन महाराज तिला मिथिलेहून घेऊन आले होते, परंतु आम्ही तिला वनातल्या काट्यात अनवाणी पाठवून दिलं. राजराणी होणं एक साधारण गोष्ट आहे. माझ्या सीतेला आज ते पद प्राप्त झालंय जिथे सगळा संसार तिला वंदन करतोय. हे आपल्या आशीर्वादाचंच फळ आहे राजमाता. यात माझं काहीच नाही. आईची शिकवणच मुलीला चांगलं किंवा वाईट बनवू शकते. हे आपल्या शिकवण्याचं फळ आहे. जसं आज सीतेने आपल्या सर्व स्त्री जातीचा गौरव वाढवला आहे. जेव्हा इतिहास महान पतिव्रतांचं वर्णन करेल त्याच्यात सर्वप्रथम सीतेचंच नाव असेल. राजमातेच्या मुखातून तुम्हा तिघींची प्रशंसा ऐकून माझं हृदय भरून आलंय. आपल्या बहिणीच्या सीतेचंच बघा. आपल्या उत्तम आचरणाने कसं तिने सर्व लोकांचा आदर प्राप्त केला. तिच्याप्रमाणेच तुम्हा तिघींनाही त्याग आणि सेवेचं कीर्तिमान स्थापन करायला पाहिजे. आपल्या तिन्ही सासवांचा समान रूपाने आदर करायला हवा आणि कुठल्याही भेदभावाविना तिघींची सेवा करणं तुमचं परम कर्तव्य आहे. राजमाता कैकेयीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्या यावेळी पश्चातापाच्या अग्नीत जळतायत. त्यांना विशेष स्नेह आणि आदराची आवश्यकता आहे. त्यांच्याकडून एकच शिकवण घेतली पाहिजे की कुठल्याही मंथरासारख्या कुलक्षिणीच्या भुलवणाऱ्या गोष्टींच्या आहारी न जाता आपल्या कुळाच्या एकतेला तडा जायला नको. हे तुमचं कर्तव्य आहे की आपल्या आपल्या पतींवर असा प्रभाव टाका की ज्यांच्यामुळे चारही भावांचं प्रेम परस्पर वाढत राहू. तुम्ही तिघी दुःखी आहात, पण तरी यावेळी मी तुम्हाला मिथिलेला येण्यास नाही सांगणार. तुमच्या सासरी आत्ता विपत्तीचा काळ आहे. यावेळी आपले पती, माता आणि समस्त बंधू बांधवांचं दुःख वाटणं तुमचा धर्म आहे. 14 वर्षाच्या पश्चात जेव्हा दुःखाचे सावट निघून जाईल, जेव्हा तुमच्या सासरी चोहूकडे आनंद असेल, तेव्हा तुमच्या माहेरची दारं
तुमच्या स्वागतासाठी उघडी असतील. श्रीमान, महर्षींना निरोप द्या की महाराज दशरथांचा पुत्र राम सीता आणि लक्ष्मणासहित त्यांच्या दर्शनाची आज्ञा मागत आहे. हो. अहम ब्रह्मास्मी. गुरुदेव, श्रीराम लक्ष्मण देवी सीतेसहित आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत. राम आलेत. आज किती शुभ दिवस आहे. आम्ही स्वयं त्यांचं स्वागत करू. राम, अत्रींच्या आश्रमात तुझं स्वागत आहे. आयुष्यमान भव. सौभाग्यवती भव. कल्याण हो. यावं. राम, या देवी अनुसूया आहेत. महादेवी, मी दशरथ पुत्र राम आपला अनुज लक्ष्मण आणि भार्या जनक कुमारी सीता सहित आपल्या श्रीचरणी प्रणाम करत आहे. आयुष्यमान भव. अखंड सौभाग्यवती भव. देवी, सीतेला आपल्या खोलीत घेऊन जा. त्यांचा सत्कार कर. तिथेच त्यांना विश्रांती घेऊ दे. सीते, विश्ववंदनीय महासती अनुसूयांच्या दर्शनासाठी देवता पण वाट बघतात. या त्याच परम तपस्विनी आहेत ज्यांनी एकेकाळी जेव्हा 10 वर्षापर्यंत पाऊस न झाल्या कारणाने इथली धरती तप्त होत होती, तेव्हा आपल्या घोर तपश्चर्येने गंगेला प्रसन्न केलं आणि तिच्या एका प्रवाहाला इथे चित्रकूटापर्यंत घेऊन आल्या, जी पवित्र मंदाकिनी नावाने प्रसिद्ध झाली. या व्यतिरिक्त यांनी कित्येक वेळा अगदी सहजपणे मोठमोठ्या देवतांनाही पराजित केलंय. एका सतीच्या दर्शनाने पुण्य मिळतच असतं, परंतु महासतीच्या दर्शनाने तर लोक परलोक दोन्ही तरून जातात. जा, त्यांच्या श्रीचरणांशी बसून जीवनाचं सत्व मिळव. तू माझं खूप कौतुक करतोयस रामा, परंतु तू तर जाणतोसच की हे सगळं केवळ पतिचरणाच्या एकनिष्ठ सेवेचंच फळ आहे. आणखी मला काही माहित नाही. बाकी सगळं देव जाणतात. चल सीते. यावं. आसन ग्रहण करा. राम, आम्हाला खूप दिवसापासून तुझी प्रतीक्षा होती. तुझ्या चित्रकूटावरती आगमनाची गोष्ट ऐकली तेव्हा आम्ही याच आशेवर होतो की तू या आश्रमात अवश्य येशील. आज तुझ्या येण्यानं हा आश्रम धन्य झाला. ही तर आपली उदारता आहे भगवान, जो तुम्ही आपल्या सेवकाचा मान वाढवित आहात. मला तर यापूर्वीच आपल्या दर्शनाला यायला हवं होतं. या उशिराकरता क्षमा करावी. आज आम्ही या पावन चरणाशी बसून धन्य झालो.
राम, संपूर्ण प्रभुता मिळवूनही तू इतका विनम्र आहेस, ज्यामुळे तू समस्त प्राण्यांचं मन मोहून टाकतोस. नगरस्थो वनस्थो वा शुभो वा यदि वा शुभः यासांग स्त्रीणां प्रियो भरता तासांग लोका मोहोदया तुहुशीला कामव्रतो वा धनैर्व परिवर्जितः त्रीणांग आर्य स्वभावनां परमं देवतं पतिः. पुत्री, आपला स्वामीच स्त्रीचं आराध्य दैवत असतं. तो राजमहालात राहत असो किंवा झोपडीत, तो भाग्य विहित असो किंवा धनवान का असेना, उत्तम स्वभावाच्या स्त्रियांकरता तो सर्वश्रेष्ठ देवते समान आहे. आता जी तुझ्या पतीने माझ्या शक्तीची इतकी प्रशंसा केली, त्यासाठी मी आणखी काहीच नाही केलं. केवळ मन, वचन आणि तनाने आपल्या पतीची एकनिष्ठ सेवा केली आहे. स्त्रीनं केवळ इतकं जरी केलं तरी मोठे मोठे देवता तिच्यासमोर नतमस्तक होतात. देवता कित्येक प्रकारे नारीची परीक्षा करत असतात, कित्येक प्रकारची प्रलोभनं पण देतात. परंतु जी स्त्री आपल्या धर्म मार्गावर कायम असते, तिला फक्त देवताच काय, साऱ्या सृष्टीचं विधान तिच्या आज्ञेच्या अधीन होऊन जातं. मी आपल्या जीवनात हाच अनुभव घेतलाय. पतीपेक्षा मोठा हितकारी, मित्र आणि बंधू आणखी कोणीही नसतो. तोच नारीला दोन्ही लोकात सुख देण्यासाठी समर्थ असतो. सीते, मला हे ऐकून खूप प्रसन्नता वाटली की तू आपल्या बंधू बांधवांना सोडून, राजमहालाचं सुख त्यागून वनात जाणाऱ्या आपल्या पतीचं अनुकरण करत आहेस. सुखात तर सगळेच साथ देतात, परंतु विपत्तीमध्ये जी साथ देईल तीच खरी अर्धांगिनी आहे. सीते, मित्र आणि नारीची खरी परीक्षा आपत्काळातच होते. माता, माझ्या मातेने पण विवाहाच्या वेळी ही शिकवण दिली होती. माझ्या पूज्य सासूबाईंनी वनात जाण्यापूर्वी हाच उपदेश दिला होता. आता मला आशीर्वाद द्यावा की मी आपण सांगितलेल्या आशीर्वादाचं पालन करू शकेन. सीते, मी आपल्या दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या काळात स्त्रियांना तुझं नामस्मरण केल्यानेच पतिव्रत पालन करण्याचं बळ प्राप्त होईल. यामुळे मला अपार संतोष होत आहे. मी आपली प्रसन्नता कशी व्यक्त करू? आपल्या अनोख्या वचनाने स्त्री आदर्शाची शिकवण देऊनच आपण मला धन्य केले. पूज्य माताश्री, आपला आशीर्वादच मला अमूल्य ठेवा आहे. सीते, या भेटीच्या आठवणीत मी तुला काही उपहार देऊ इच्छिते. माझ्याकडे दिव्य आभूषण, अंगरख, अंगलेपन आणि पवित्र परिधान आहेत, जे मला देवतांनी उपहार स्वरूपात दिले होते. ते मी तुला देते. ही वस्त्र आभूषण मी तुला देत आहे, जे धारण केल्याने तुझे पती पण प्रसन्न होतील. हा सगळा देवताने दिलेला उपहार आहे. सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीच्या समोर सदा सुंदरच दिसलं पाहिजे. त्यामुळे पतीचं मन प्रसन्न होतं आणि स्त्रीला त्याचा विशेष स्नेह मिळतो. ही वस्त्र, ही आभूषणं कधीही मलिन नाही होणार. ह्या अंगरात
आणि अनुलेपनाचा प्रयोग केल्याने तू सर्वदा युवतीच दिसू शकशील. सीते, ही वस्त्र आणि आभूषण माझ्या समोर धारण कर, ज्यामुळे या दिव्य परिधानात तुला बघून मलाही सुख मिळेल. हो सीते, हे सगळं तुझ्यासाठीच आहे. तू हे धारण कर. जशी आज्ञा. या इथून जे पुढे वन आहे, राक्षसांच्या उत्पाताच्या कारणाने त्यात तपस्वी आणि मुनींना कोणतीच सुरक्षा राहिलेली नाही. ते पूर्ण नरभक्षी आहेत. जे तपस्वी आणि ब्रह्मचारी अपवित्र किंवा असावधान असतात, त्यांना ते लोक मारून खाऊन टाकतात. तुझ्या राज्याच्या सीमेवर ऋषींना अभय प्रदान करणं तुझं कर्तव्य आहे. मी आपल्याला विश्वास देतो महर्षी, की आपल्या वनवासाच्या समस्त अवधीमध्ये या दंडकारण्यात चारी बाजूंना जागोजागी बनलेल्या समस्त ऋषी आश्रमांमध्ये एका प्रहरीसारखा फिरत राहीन. त्यामुळे ते आश्रम सदाकरता त्या राक्षसांच्या भयापासून मुक्त होतील. आता आपण मला मार्गदर्शन करावं की मी कुठे कुठे जाऊ आणि कोणत्या मार्गाने जाऊ. राम, सगळ्यात आधी तू शरभंग ऋषींच्या आश्रमात जा. ते बराच काळ तुझी प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे, म्हणून तू पहिल्यांदा त्यांचे दर्शन घे. पण जरा सावधानतेने जा. या मार्गात विराध नावाचा एक नरभक्षक राक्षस फिरत असतो. तो तुला शरभंगाच्या आश्रमाच्या आधी किंवा त्याच्या पुढे गेल्यावर सापडेल. आपण चिंता करू नका मुनीनाथ, मी आपला आशय समजलो. या दंडकारण्याला राक्षसांच्या भयापासून सदाकरता निष्कंटक करीन, यासाठी मला आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद सदा तुझ्या सोबत राहील. माता अनुसूयेने इतके सगळे आभूषण दिले, त्यांनी ऐकलंच नाही. मातेकडे घरी आल्यावर मुलीची काही दिल्याशिवाय पाठवणी करणं अपशकुन असतो. ही रत्न आभूषणांपेक्षाही श्रेष्ठ जो नारी धर्माचा उपदेश आपल्याकडून प्राप्त झाला. किती महान आणि पवित्र उपहार आहे. सदा सुखी राहा मुली. सीते, तू खूपच भाग्यशाली आहेस. आता आपणच माझं मार्गदर्शन करा की मी कुठे कुठे जाऊ आणि कोणत्या मार्गाने जाऊ. राम, सगळ्यात आधी तू शरभंग ऋषींच्या आश्रमात जा. ते बराच काळ तुझी प्रतीक्षा करीत आहेत. त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे, म्हणून तू पहिल्यांदा त्यांचं दर्शन घे. लक्ष्मणा, हाच शरभंग ऋषींचा आश्रम आहे. दादा, ते बघा काय आहे ते. देवलोकातून कोणी देवता शरभंग ऋषींना भेटायला आले. प्रणाम महर्षी.
शुभ आगमनासाठी धन्यवाद देवराज इंद्र. महात्मन, आम्ही सदा करता आपल्याला आमच्या लोकात घेऊन जायला आलोय. सदेह जाणं मोठी गोष्ट नाही, परंतु आम्हाला आत्ता इच्छा नाही. जेव्हा आमची इच्छा होईल तेव्हा आम्ही स्वतः तिथे जाऊ. का मुनिराज? ही प्रतिष्ठा तर कोणा भाग्यवंताला मिळते. परंतु यामुळे प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन होतं. देवराज, मानवी देहात कुठल्या जीवाचं दुसऱ्या लोकात जाणं प्रकृतीच्या विरुद्ध आहे. तरीही आपल्या तपस्येच्या द्वारे कोणीही प्रकृतीवर विजय प्राप्त करेल, तरीही त्याने आकारणही आपल्या तपोबलाचं प्रदर्शन करायला नको. त्यामुळे त्याच्यात गर्व उत्पन्न होतो. त्यामुळे त्या लोकात त्याचं शीघ्र पतन होतं. म्हणूनच आम्ही स्वतःच्या इच्छेनं या देहाचा त्याग करू. त्याचीही वेळ आली आहे मुनिश्रेष्ठ. मला जाणीव आहे, पण यावेळी आमच्या आश्रमात एका विशेष अतिथीचं पदार्पण झालंय. त्याचा स्वागत सत्कार केल्याशिवाय जाणं आमच्यासाठी उचित नाही होणार. महात्मन, आम्ही सदा करता आपल्याला आमच्या लोकात घेऊन जायला आलोय. सदेह जाणं मोठी गोष्ट नाही, परंतु आम्हाला आत्ता इच्छा नाही. जेव्हा आमची इच्छा होईल तेव्हा आम्ही स्वतः तिथे जाऊ. का मुनिराज? अशी प्रतिष्ठा तर भाग्यवंतालाच मिळते. परंतु यामुळे प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन होतं. देवराज, मानवी देहात कुठल्या जीवाचं दुसऱ्या लोकात जाणं प्रकृतीच्या विरुद्ध आहे. तरीही आपल्या तपस्येच्या द्वारे कोणीही पृथ्वीवर विजय प्राप्त करेल, तरीही त्याने आकारणही आपल्या तपोबलाचं प्रदर्शन करायला नको. त्यामुळे त्याच्यात गर्व उत्पन्न होतो. त्यामुळे त्या लोकात त्याचं शीघ्र पतन होतं. म्हणूनच आम्ही स्वतःच्या इच्छेनं या देहाचा त्याग करू. त्याचीही वेळ आली आहे मुनिश्रेष्ठ. मला जाणीव आहे, पण यावेळी आमच्या आश्रमात एका विशेष अतिथीचं पदार्पण झालंय. त्याचा स्वागत सत्कार केल्याशिवाय जाणं आमच्यासाठी उचित नाही होणार. जशी आपली इच्छा. आयुष्यमान भव. सौभाग्यवती भव. कल्याण भव. आलास राम. तुझं स्वागत असो. महर्षी यात्रींनी तुला सत्य सांगितलं होतं. आम्ही तुझी प्रतीक्षा करत होतो. या धर्तीवरची आमची वेळ संपली आहे. म्हणून देव राजेंद्र आम्हाला सदेह आपल्या लोकात घेऊन जायला आले होते. मी आपला वार्तालाप ऐकला आहे मुनीश्वर. देवतांचा राजा इंद्राच्या निमंत्रणाला ठोकर मारून तुम्ही हे सिद्ध केलं आहे की जेव्हा मानव पूर्ण कर्मयोगी आणि स्वार्थरहित होतो तेव्हा त्याचं स्थान देवतांपेक्षाही श्रेष्ठ ठरतं. मानव जर आपला धर्म आणि मानवी कर्तव्य पूर्ण करेल तर त्याला देवतांच्या मागे फिरण्याची काहीच आवश्यकता नाही राहत. देवता स्वतः त्याच्या मागे पुढे हात बांधून फिरत राहतील. स्वार्थापासून मुक्त कोणी आहे का राघवेंद्र? माझाही स्वार्थ होता. मी दिव्य दृष्टीने बघत होतो. महर्षी यात्रींना भेटून तू आमच्याजवळ येतोयस. तुझ्या दर्शनाच्या लालसेपुढे
आम्ही इंद्राच्या निमंत्रणाला तुच्छ मानलं. आज तुझं दर्शन मिळाल्याने आमचं कित्येक जन्माचं पुण्य सफल झालं पुरुषोत्तम. भगवान, आपण माझ्या पित्यासमान पूज्य आहात आणि प्रत्येक पिता आपल्या पुत्राच्या स्नेहात असाच भावुक होत असतो. हे राम, ज्याप्रमाणे एखाद्या सद्गृहस्थाच्या द्वारी कोणी साधू आला तर त्याला काही दान देणं हे सद्गृहस्थाचा धर्म असतो, त्याचप्रमाणे एखाद्या साधूच्या द्वारी जर कोणी सद्गृहस्थ आला तर त्याला आशीर्वाद, आत्मज्ञानाचं शिक्षण देणं साधूचा धर्म असतो. किंबहुना तू तर स्वतः ज्ञानाचं भंडार आहेस राम. आम्ही तुला काय शिक्षण देणार? आपल्या तपोबलाने आम्ही काही दिव्य लोकांची सिद्धी प्राप्त केली आहे. आज देहत्यागाने पूर्ण आपली ती सारी सिद्धी आम्ही तुला प्रदान करू इच्छितो. त्याचा स्वीकार कर राम. महामुनी, या तुमच्या अनुग्रहाचा मी सदैव ऋणी असेन, पण माझ्या दृष्टीने आपण दिलेल्या या दिव्य सिद्धी ग्रहण करणे उचित ठरणार नाही. असं का म्हणतोयस राम? कारण मी असं समजतो की जे लोक कोणी साधू महात्म्याकडे त्यांच्या तपोबलाने प्राप्त केलेल्या शक्तीने आपली दुःख मिटवण्यासाठी किंवा महात्म्याकडे सुख आणि संपत्ती मागण्यासाठी जातात, ते त्या निर्लज्ज चोराप्रमाणे असतात जो दुसऱ्याच्या कमाईवर डोळा ठेवून असतो. जर तो स्वाभिमानी पुरुष असेल तर त्याने आपल्या परिश्रमाने कमाई केली पाहिजे. मला केवळ हा आशीर्वाद द्या की आपल्याप्रमाणे मी सुद्धा आपल्या कर्माच्या जोरावर ती शक्ती, ते ज्ञान, तो निस्वार्थी भाव प्राप्त करेन जो मानवाला देवांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला माझ्याच कर्माच्या बळावर ते सारं प्राप्त करू द्या. अतिसुंदर. तू तुझ्या मर्यादेला शोभेल असंच बोललास राम. तू आपल्या मानवी जीवनात आपल्या कर्मानी आणि पराक्रमानी मानवी इतिहासात मर्यादेचा आदर्श प्रस्थापित करशील, हाच माझा आशीर्वाद आहे. राम, माझा अंतिम प्रणाम स्वीकार कर आणि मला अनंत पथावर जाण्याची आज्ञा दे. हे काय झालं दादा? मुनिवर शरभंग आपल्या योग अग्नीमध्ये आपलं पार्थिव शरीर आणि समस्त संस्कारांना भस्म करून एका अविनाशी पथावर गेले आहेत. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. फिरति करत मुनिजनास धन्य. फिरति करत मुनिजनास धन्य. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. पाहुन वाढे भक्ति अनन्य.
पाहुन वाढे भक्ती अनन्य राम लक्ष्मण सीता भ्रमती अरण्या राम लक्ष्मण सीता भ्रमती अरण्या। भरत राज सेवेसी लागे दीप पेटवून उर्मिला जागे उभी खिडकीशी कौसल्या राहे सुत येण्याची वाट ती पाहे वाट तयाची बघता बघता सरली 10 वर्षे। शुष्क नजर जीवन ही सुने श्वेत केश झाले तिथे राम कर्तव्य पथावर चालत राही निरंतर कर्मवीरा नसे काही हर्ष विषादी अंतर। घे सीते, घे लक्ष्मणा, बस। खा सीते। दादा, हा लक्ष्मणा, वनात आपल्याला फिरता फिरता 10 वर्षे लोटली। इतक्या वर्षात आपण कितीतरी संत महात्म्यांना भेटलो, त्या सगळ्यांची तर नावही लक्षात नाहीत। लक्ष्मणा, फक्त नावांची सूची लक्षात ठेवून काय फायदा? नाव तर फक्त बाह्य ओळखीसाठी असतं, त्यांच्या आंतरिक गुणांनाच लक्षात ठेवलं पाहिजे। हे सिद्ध पुरुष जे बाह्य जगापासून दूर या दुर्गम स्थानामध्ये बसून साधना करत आहेत, हे जे नगर आणि वस्त्यामध्ये आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत नाहीत, ते फार दुर्लभ लोक आहेत। यांच्या तर केवळ दर्शनानेच लाभ होतो। केवळ दर्शनाने काय लाभ होतो? सीते, ज्याप्रमाणे उन्हात फक्त बसल्याने सूर्याची उष्णता आपल्या शरीरात प्रवेश करते, त्याप्रमाणे त्यांच्या निकट बसल्याने त्यांचं आत्मज्ञान, त्यांच्या शक्ती, त्यांच्या भावनांचा सूक्ष्म प्रकाश आपल्या सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो। ते काही न बोलताच खूप काही देतात। तपोवनाच्या ज्या भागात आता आपण प्रवेश करत आहोत, तिथे एकापेक्षा एक महान ऋषी असतील। जर त्यांच्या सत्संगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मनाची आणि बुद्धीची खिडक्या दार उघडून त्यांच्या चरणांशी बसायला हवं। जर त्यांच्याकडे जाऊन विनम्रतेने एका भिक्षुकाप्रमाणे मनाची झोळी पसरून चुपचाप बसलात तर आपल्या साधनेद्वारे प्राप्त केलेल्या
ज्ञानाची अनमोल रत्न ते तुझ्या जोळीत सहजपणे घालत राहतील. लक्ष्मणा, जीवनात असे क्षण फार भाग्याने मिळतात. अन्यथा अशा महान विभूतींचं दर्शन फार दुर्लभ आहे. सगळ्यात मोठी शक्ती मनाची आहे, परंतु मन एका चंचल घोड्याप्रमाणे कधीही स्थिर राहत नाही. योगाद्वारे चित्रवृत्तींचा विरोध करून जो मनाला काबूत ठेवतो त्याचं मन सर्वव्यापी आत्म्यांच्या अधीन असल्यामुळे तो संसाराच्या समस्त शक्तींवर अधिकार प्रस्थापित करतो. राम, आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट गोष्टींना प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी ओळखत राहिलं पाहिजे. आपल्या कर्माला ओळखण्यासाठी मनुष्याकडे एकच कसोटी आहे. त्याने असा विचार करावा की जर तो आज मरण पावला तर माझं हे कर्म कोणत्या गणतीत जाईल. म्हणून जर का काही चूक झाली तर तिला ताबडतोब सुधारलं पाहिजे. असा विचार करू नये की आजची चूक उद्या सुधारेल. कधी कधी काळ उद्यापर्यंत थांबत नाही. धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश आवश्यक आहे. जर ज्ञानाचा प्रकाश नसेल तर अंधकारपूर्ण मार्गावर धर्म एका आंधळ्याप्रमाणे भटकू शकतो. जिथे जीवन आहे तिथेच मृत्यू आहे. जिथे मंगल आहे तिथेच अमंगलही बरोबर उभं असतं. केवळ सुख पकडायला जाशील तर त्याच्या छायेत दुःखही बरोबर उभं असलेलं पाहशील. म्हणजेच जो सुख आणि दुःख दोन्हीपासून विरक्त होऊन आत्म्यामध्ये विलीन होतो त्यालाच शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. त्यालाच मुक्ती म्हणतात. जसं पावसाचं पाणी सर्व झाडाझुडपांवर एक समान पडत असतं, परंतु कोणाला लाल फुलं येतात तर कोणाला पिवळी पानं येतात, त्याचप्रमाणे एकाच विद्येचा भिन्न भिन्न प्राणीमात्रांवर त्यांचे संस्कार आणि अनुभवानुसार भिन्न भिन्न प्रभाव पडत असतो. दगडावर लिहिलेली अक्षरं कधीच पुसली नाही जात, परंतु पाण्यावर लिहिलेलं एक क्षणभरही नाही राहत. मनातला क्रोध आणि शत्रुत्वाला तेवढाच वेळ ठेवलं पाहिजे जेवढा वेळ पाण्यावर लिहिलेलं राहू शकतं. श्रीराम, धनाव्यतिरिक्तही तू काहीही देऊ शकतोस. एक गोड शब्द, एक प्रेमाने भरलेला हास्य, त्याचं मोल तर धनापेक्षाही जास्त असतं. प्रत्येक प्राणी देवाचा अवतार आहे, परंतु तो आपल्याच मायाजालामध्ये फसून आपल्या स्वतःलाच नाही ओळखत. या मायाजालातून प्राणी कसा मुक्त होऊ शकतो मुनिराज? स्वतःला ओळखून, आपल्या भावस्वरूपाला ओळखून स्वतःच स्वतःला फसवतो आणि स्वतःच मुक्तीचा मार्ग विचारत फिरतो. हीच तर मायापतीची माया आहे. सन्मुखनाथ तरी नयन न उघडी. मायापतीची पाहुन माया विकल नयन उघडी. अद्भुत योगायोग असे हा तृषार्ताशी ये पाणी स्वतः. अद्भुत
योगायोग असे हा तृषार्ताशी ये पाणी स्वतः. मुनिवर सुतीक्ष्ण, मी दशरथ पुत्र राम आपल्याला प्रणाम करतो. भगवान, आपण स्वतः चालून आपल्या भक्ताजवळ आला आहात. कधीपासून ज्या श्री चरणांना हृदय पटलावर बसवून वाट पाहत होतो, आज त्यांना साक्षात प्रणाम करण्याचा अवसर आपण मला दिलात. महात्मन, मी तर मनुष्य मात्र आहे. मला देवता म्हणून वंदू नका. राम, ऋग्वेदामध्ये सांगितलंय, एकम सत्य विप्रा कौदन वदंती. सत्य एक आहे, परंतु ज्ञानी लोक त्यांना विभिन्न नावांनी पुकारत असतात. अर्थात ईश्वरच सत्य आहे, तो विभिन्न रूपांमध्ये प्रकट होत असतो. या अनेकतेतील एकात्मतेमुळेच जर मला तुमचं तेच रूप पण दिसलं असेल जे भगवान विष्णू किंवा शंकराचं आहे, तर त्यात आश्चर्य काय आहे? मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस